नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हा जो रस्ता आहे हा कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, कारण सर्वात जास्त ट्रॅफिक ह्या रस्त्याने राहणार आहे, गर्दी या रस्त्याने राहणार आहे। गेल्या वर्षी रुंदीकरण झालं नाही, होऊ शकलं नाही, त्यामुळे इथून ट्रॅफिक इतकं जाम झालं की लोकांना, भाविकांना नाशिकहून त्र्यंबकेश्वरपर्यंत पायी जावं लागलं आणि म्हणून मग खूप गैरसोय लोकांची झाली। यावेळेला तसं होऊ नये आणि नियमानुसार, नॅशनल हायवेच्या नियमानुसार या ठिकाणी आपल्याला हा रस्ता सेंटरपासून 50 मीटरपर्यंत या ठिकाणी इकडे मोकळा करायचा आहे। आणि मग याच्यामध्ये अनेक घरं आहेत, दुकानं आहेत, ही अतिक्रमित आहेत किंवा त्यांच्या जागेत आहेत, पण नियमानुसार ती काढली पाहिजेत असा नियम आहे। पण गावकरी अनेक दिवसापासून आग्रह धरत आहेत, त्यांची दुकानं आहेत, त्यांची घरं आहेत, ही पूर्वापार पण घरं आहेत, ग्रामपंचायतीने पूर्वी 50 वर्षापूर्वी परवानगी दिलेली घरं आहेत, पण आता शेवटी स्टेट हायवेचे नॅशनल हायवे झालेत, निकष बदललेत, त्याबरोबर वाहनंही आपण बघतायत किती पटीमध्ये वाढलेत। म्हणजे 50 वर्षापूर्वी घर बांधलं जरी असेल तरी आज वाहनाच्या संख्येमध्ये 100, 200, 500 पट फरक झालेला आहे। त्यामुळे मग रहदारीला अडथळा होतो आहे आणि म्हणून मग कुंभमेळा आता 1.5 वर्ष राहिलेला आहे आणि त्यासाठी मग ही घरं काढावीत, हा रस्त्याचं रुंदीकरण व्हावं अशी सरकारची, आमची भूमिका आहे, डिपार्टमेंटची भूमिका आहे। पण 50 मीटर जर रस्ता इथून सेंटरपासून मोजला तर त्यामध्ये अनेक घरं, अनेक दुकानं त्यामध्ये काढावी लागणार आहेत आणि म्हणून गावकऱ्यांचं, रस्त्याने त्यांचे व्यवसाय आहेत, शेती, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा एवढा रस्ता न घेता तो 25 मीटरपर्यंत घ्या, काही जण म्हणतात 30 मीटर घ्या, काही म्हणतात 27 मीटर घ्या, अशी त्यांची मागणी। आणि म्हणून गेल्या 12-14 दिवसापासून, 15 दिवसापासून या ठिकाणी ते उपोषणालासुद्धा बसलेले होते। परवा मी आलो त्यावेळेला त्याचं उपोषण सोडवलं आणि मी आज येणार म्हणून सांगितलेलं आहे। आता नेमकी आचारसंहिता लागलेली आहे, पण मला वाटतं रुंदीकरणाला याला आचारसंहितेचा प्रश्न येत नाही। फक्त प्रश्न एवढाच आहे की आता रोड सेंटरपासून किती अंतरावर किती पदरी हा रस्ता करावा आणि किती घरं अतिक्रमण काढावं हा विषय या ठिकाणचा आहे। निश्चित या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी आताच त्या ठिकाणी बोललेलो आहे। त्या संदर्भामध्ये साहेबांनी मला रात्री बोलण्यासंदर्भात सांगितलं, एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये ते त्या ठिकाणी बसलेले आहेत। रात्री मी आज त्यांच्याशी बोलेल आणि मला वाटतं उद्यापर्यंत आपण हा निर्णय करू आणि तात्काळ या रस्त्याच्या कामाला सुरुवात करू। नाही, आता याच्यामध्ये 2-3 मतं आहेत, कोणी म्हणतं 22 मीटर करा, कोणी म्हणतं 25 करा, कोणी म्हणतं 27 करा, काल परवा 30 मीटरसाठी काही लोक म्हणते 30 मीटरपर्यंत करा। आता यात सुवर्णमध्ये आपण त्या ठिकाणी काढू, लोकांना कोणाला त्रास फार व्हायला नको, फार लोकांचं नुकसानही व्हायला नको, काही ठिकाणी फार नुकसान होत असेल, बरी इमारती असेल तर कॉम्पन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे फार कोणाला त्रास होईल, कोणाला अन्याय होईल असं आम्ही करणार नाही। जी प्रस्तावित रस्त्याची लांबी होती ती आपण स्वतः टेपने पण मोजली, आपल्याला देखील जाणवलं अनेक घरं जी आहेत त्याच्यामध्ये तुटत आहे, अनेक। मी तेच सांगतो की मला आता कुंभमेळ्यामध्ये ट्रॅफिक किती होईल याची आपल्याला कल्पना आहे आणि नियम पण काय याची आपल्याला कल्पना आहे। नियम तर असं की रस्त्या सेंटरपासून 50 मीटरचा रस्ता, पण थोडा सुवर्णमध्ये आपण या ठिकाणी काढणार आहोत। आधीच मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या 15-20 दिवसापूर्वी बैठकही घेतली, त्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आणि त्या संदर्भात मला वाटतं उद्यापर्यंत आपण निर्णय करू। आपण गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या खड्ड्यांच्या विषयात लक्ष घालता आहात, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची आपण पाहणी करतात, मुख्यमंत्री 7 तारखेला येणार आहे, उद्घाटनाला आणखी एक चर्चा आहे। तर मला वाटतं आता आचारसंहिता लागलेली आहे, आपल्याला म्हणजे कोड ऑफ कंडक्ट आहे, त्यामुळे ते नियम काय आहेत, ते निकष काय आहेत, आपण इथे महापालिकेची निवडणूक नाही आहे, पण तरी आपण करू शकतो का, निवडणूक आयोगाकडे आम्ही या संदर्भामध्ये विचारणा करू। तर त्यांनी परवानगी दिली तर मुख्यमंत्री महोदय मग तारीख देतील, 7 देतील असं नाही, पण जी तारीख देतील त्यामध्ये हा आपण कार्यक्रम घेऊ, पण तो नियमात असेल तरच, इलेक्शन कमिशन नियमात असेल तरच तो त्या ठिकाणी होईल। मग खड्डे बुजवायचं काम अतिशय वेगात चाललं, जवळपास त्याच्या पूर्णत्वाकडे आलेला आहे। आपल्याला कल्पना तर नवीन टेंडर काढलेत आपण, त्या ठिकाणी आता आपण व्हाईट टॉपिंग करतोय, सिमेंटचे रस्ते करतो आहोत, म्हणजे आता हा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे। रस्त्यांचा प्रश्न, खड्ड्यांचा प्रश्न जो हा वारंवार येतो, डांबरी रस्ते केल्यामुळे, पावसामुळे, अतिवृष्टीमुळे मग लगेच वर्षभरामध्ये 2 वर्षात पुन्हा खड्डे पडत आहेत, पुन्हा ते सगळे तिथलं ते डांबर वगैरे वाहून जातं आहे। त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर आपण तोडगा काढलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, मी आपल्याला सांगितलं की यापुढे आता कायमस्वरूपी रस्ते कसे टिकतील, 25-30-40 वर्ष ते खराब होणार नाहीत, असे सिमेंटचे रस्ते आम्ही त्यासाठी करणार आहोत। गेल्या 2 दिवसापासून एक राजकीय वक्तव्य अंबादास दानवे यांचं सध्या राज्यात चर्चेत आहे। दानवे असं म्हणतायत की भाजपच्याच एका माजी नगरसेवकानं एका आमदाराची सुपारी देण्याचा प्रयत्न केला, या विषयावर नेमकं काय आपल्या अतिशय हास्यास्पद विधान। नगरसेवक आपले अत्यंत निकटवर्ती आहेत असंही ते बघा, इथे सगळे नगरसेवक माझ्या निकटवर्ती आहेत,
तुम्हालाही तुम्ही मला बघता इतक्या वर्षापासून 5 वर्ष मागे मी पालकमंत्री या ठिकाणी होतो. सगळेच नगरसेवक निकटवर्ती आहेत, त्यात जवळचं दूरचं असं कोणी नसतं. पण त्याचे हास्यास्पद असं स्टेटमेंट मला वाटतं दानवे साहेब या ठिकाणी करतायत. हास्यास्पदच आहे, असं कुठेही नाही आहे. कोणत्याही आमदारांना मारा आणि त्याची सुपारी घ्या असं कोणता नगरसेवक आमचा या ठिकाणी करत नाही. तो जवळचा असेल का दूरचा असेल. आणि माझ्यापेक्षा मला वाटतं आपण नाशिकमध्ये दररोज सगळं बघता आहात, असा कुठे विषय नाही आहे. पण आता काहीतरी बोलावं, काहीतरी संभ्रम निर्माण करावा जनतेच्या मनामध्ये, असं चाललेलं आहे. तुम्ही दररोज बघतात काय काय कोण कोण काय काय स्टेटमेंट करताय म्हणून ते. त्यामुळे या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. पण मग काही पुरावे त्यांनी द्यावे ना बाबा, त्यांनी पुरावे. मी कुठे म्हटलं कोणत्या आमदारांना कोणी मारायची सुपारी दिली नगरसेवकाने, कोणाला दिली, काय दिली, याचे पुरावे त्यांनी द्यावे. आणि कंप्लेंटही कुठेतरी करावी की हो माझ्या बाबतीमध्ये असं होतं आहे. असं काही नसताना हवेत गोळीबार करायचा, काहीतरी बोलायचं, मला वाटतं की याची आवश्यकता नाही आहे. आता निवडणुका समोर आहेत. आता आपण निवडणुकीच्या मैदानामध्ये या आणि मग लढा. आणि मग आता कोण निवडून येतं, किती आपले लोक निवडून येतात, जनता कोणाच्या बाजूने आहे, तुम्ही किती संभ्रम पसण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तरी मला असं वाटतं की नाशिक शहरामध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि इथेच नाही तर राज्यभरामध्ये तुम्ही जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करता आहात, मतदार यादीच्या मध्ये घोळ, मतदार चोर, मतदार यादी चोरी, मला वाटतं या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. आता आपल्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून सगळे प्रयत्न चाललेले आहेत. नगर परिषद पंचायत समितीची निवडणुका जाहीर झाल्या, आपला काही भाजपचा फॉर्म्युला ठरलाय का की आपण युतीत लढायचं का स्वबळाची आपली तयारी आहे? आमची भूमिका हीच आहे की आम्ही युतीत लढणार आहोत. मी वारंवार सांगतोय, आमचे नेते सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत, अध्यक्षही सांगतायत की आम्ही युतीतच लढणार आहोत. ही आमची भूमिका आहे. पण फार काही ठिकाणी, काही अपवादात्मक ठिकाणी जर टोकाचेच मतभेद असेल कार्यकर्त्यामध्ये, होऊ शकत नसेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. पण आमची भूमिका ही महायुतीत लढण्याचीच आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणासोबतही आम्ही जायला तयार आहोत. म्हणजे अगदी तुमच्या अजित पवारांचा पक्ष असो किंवा शिंदेची शिवसेना असो, भाजप नको त्यांना. बरोबर आहे. ते एकटे लढले तर तुम्हाला माहिती आहे त्याचा सुपडा साफ होणार आहे. त्याच्या अनेक ठिकाणी डिपॉझिटसुद्धा वाचणार नाही. अनेक नगरपालिकामध्ये त्यांचं खातंसुद्धा उघडणार नाही. ही त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. आणि म्हणून ते कोणालाही म्हणतात कोणी या आमच्याबरोबर, तुम्ही कोणालाही येऊ द्या, आम्ही तयार आहोत. आम्हाला MIM बरोबर येऊ द्या, मुस्लिम लीग बरोबर येऊ द्या, सगळी तयारी त्यांची आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी कोणाबरोबर युती करावी आणि निवडून देऊन दाखवावं. उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त पाहणी भागाच्या दौऱ्यावर आहेत आणि पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका केली आहे. बरोबर. आता निवडणुका आहे तर त्यांना दिसतंय. आता निवडणुका आल्यामुळे ते घराच्या बाहेर पडलेले आहेत. मी वारंवार सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होते, त्यांना औषधं नव्हते, हॉस्पिटलमध्ये कॉट नव्हते, कुठलंही वॅक्सिन त्यांना मिळत नव्हतं. त्यावेळेला उद्धवजी म्हणे मी घरातून बघतोय, मी कॉम्प्युटरवरून बघतोय, मी लॅपटॉपवरून बघतोय, याच्यासाठी बाहेरच पडलं पाहिजे का? मग आता त्यांना एवढी उपरती का झाली की त्यांना एकदम बांधावर चालले आणि ते सगळं झाल्यावर चाललेत. आता काही राहिलं नाही. सरकार मदत करत आहे, एवढ्या हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत करत आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमचे सगळे मंत्री अगदी ऐन काळामध्ये ज्यावेळेला अतिशय मोठा पाऊस होता, शेतामध्ये पाणी होतं, गावात पाणी होतं, त्यावेळेला आम्ही गेलो. आता ते उगाच पुतण मावशीचं प्रेम, मगरमच्छी असू त्याला म्हणतात, ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. रोहित पवारांनी ट्विट केलं आहे, त्यांनी जे आधार कार्ड बनावट बनवलेलं होतं त्यावर गुन्हा दाखल केला. पण आज राहुल गांधींनी ब्राझीलच्या एका मॉडेलचं 3 ठिकाणी मतदार यादीमध्ये हरियाणाचं नाव असल्याचं सिद्ध केलं. आता तरी भाजपचे डोळे उघड. मला वाटतं मुद्दामून चाललेला आहे, मुद्दामून चाललेला आहे. त्यांना TRP खायचा आहे. मुद्दाम कोणाला तरी अधिकाऱ्याला खालच्या पकडून ते नाव घालायचं त्या यादीमध्ये. पण तुम्ही खरं म्हणजे याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुन्हे दाखल नाही, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे सगळ्या उपरोत्या करतायत, हेच हे धंदे करतायत मुद्दामून. कुठे ट्रम्पचं नाव टाक, कुठे ब्राझीलचं नाव टाक, कुठे इकडचं नाव टाक. म्हणजे हे धंदे, उलटे धंदे हेच करतायत स्वतः आणि आरोप आमच्यावर करताय. आता मला सांगा, यादीत नाव टाकायचं काय काम भाजप करताय का? खालचे माणसं करतात गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये. मग त्यांना आताशी धरायचं, ठाकरे नाव तू, नाही तर दबाव खाली करायचं, त्यांना उलटं काहीतरी धमक्या द्यायच्या, त्यांच्याकडे काम करून घ्यायचं 2-5 ठिकाणी आणि ते दाखवायचं. बघा, जपानचे मुख्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी त्याचं नाव आलं, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं नाव आलं, रशियाचं आलं, ब्राझीलचं आलं. म्हणजे सगळा मिस्टेकपणा हे करतायत, स्वतः जाणीवपूर्वक करतायत. म्हणजे लोकसभेमध्ये जिंकले तेव्हा त्यांना गोड वाटलं सगळ्यांचं नाव आलं तर. आमच्या एका माणसाने, आमच्या एका नेत्याने म्हटलं की बाबा मग तुम्ही फक्त हे आमची नावं सांगतायत,
मुस्लिम भागामध्ये जे आहेत, मालेगाव आहेत, धुळे आहेत, भिवंडी आहेत, या ठिकाणची नाव तुम्ही का सांगत नाही? ती तुम्हाला चालतायत. त्या ठिकाणी सुद्धा 2-2, 4-4 हजार मतांनी भामरे आपले डॉक्टर साहेब किती मतांनी पडले? 3000 मतांनी पडले. एकट्या मालेगावमध्ये 55% मतं एकीकडे गेलेत. त्या ठिकाणी सुद्धा 50,000च्या वर बोगस नावं आहेत, डुप्लिकेट नावं आहेत. मग त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? म्हणजे आपल्या सोयीचं बोलायचं, फक्त जाधव, पाटील, चौधरी यांची नावं सांगायचे आणि मग इकडचे नावं कोण सांगेल? त्यात तुम्ही निवडून आले नाही, त्यावेळेला तुम्हाला गोड वाटलं की आले आमच्या सीट सगळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून लोकसभेला, आणि विधानसभेला जेव्हा हरलात त्यावेळेला मात्र तुम्हाला सगळ्या बोंबा फुटायला मारून उकड्या फुटतायत सगळ्या. हाच जागा पकडून अमित साटमनी असं म्हटलेलं आहे की मुंबईवर कुठेतरी खान लादण्याचा प्रयत्न केला जातोय महापौर पदासाठी, तर हे आम्ही सहन करणार नाही. आपल्याला काय वाटतं? नाही, मला तेच म्हणणं आहे की तुम्ही ठराविक लोकांना टार्गेट करतायत, ठराविक लोकांनाच टार्गेट करतायत आणि त्याच्याबद्दलच बोलतायत. मग असे अनेक उदाहरण मी सांगेल की त्या ठिकाणी इतरही लोक आहेत, इतरही लोक त्या ठिकाणी आहेत, त्यांची नावं 50,000, 60,000 आता बघितलं तपासलं तर आहेत. तर त्यामुळे भाजपचा यात काही संबंध आहे का? नावामध्ये प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते, नावामध्ये वयाची मिस्टेक होऊ शकते ना. आम्ही म्हणतो की त्या क्लिअर झाल्या पाहिजे. अशी 2-2 नावं यायला नको, 4-4 नावं यायला नको, इकडचं नाव तिकडे जायला नको. इलेक्शन कमिशनचं काम आहे, ते आता बघतायत, करतायत. पण भाजपच हे करतोय, आम्हीच हे करतोय आणि म्हणून निवडून येतोय. मला वाटतं ह्या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. उगाच तुम्ही रडत बसू नका. आता निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तुम्ही सगळे बोंबलत फिरताय. नाशिकमध्ये काही अवैध कॉल सेंटर उद्ध्वस्त केले, जशी काही रेट टाकली, यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आहे वरिष्ठ, अशी सध्या पूर्ण चर्चा रंगली, चौकशी सुरू आहे. नाही, चर्चा आहे, पण मला अजून असं काही वाटत नाही. मी काही फार त्याबद्दल तो गृह खात्याचा विषय आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय त्याकडे लक्ष घालतायत. असं जर कोणी असेल, कोणाचं नाव असेल त्याच्यामध्ये, कोणी जर असं करत असेल तर निश्चित त्याच्यावर कठोर कारवाई होईल. नाशिकमध्ये 2 द्राक्ष उत्पादकांनी आत्महत्या केल्या गेल्या 2 दिवसामध्ये. द्राक्षाला भाव मिळत नाही, शेतकरी अडचणीत आहेत. कसं बघता या घटना? नाही, द्राक्षाचा नुसता भावच नाही, सध्या तर द्राक्ष नाही आहेत, पण अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी त्या पिकावर बुरशी आलेली आहे. जी त्यांना लागले पाहिजे द्राक्ष उत्पन्न वाढवत ते सुद्धा होत नाही आहे. मी काल स्वतः जाऊन शेतात जाऊन ही परिस्थिती बघितलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे, पण या संदर्भामध्ये शासन निश्चित मदत करेल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशीच उभं आहे, कारण वर्षभराचं उत्पन्न तर गेलं द्राक्षाचं. अनेक ठिकाणी असं आहे, काही ठिकाणी पण असं आहे. मला वाटतं जे नुकसान होईल त्या संदर्भात निश्चित शासन त्यांना मदत करेल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.